अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ता लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा. त्याने काय होईल, आपला व्हिडिओ आल्या आल्या तुम्हाला त्याचं नोटिफाय मिळेल. तसेच आपला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मेहुल चिपळूणकर. मित्रांनो, आज आहे 18 जानेवारी 2025 शनिवार. संध्याकाळची वेळ आहे 5 वाजलेला आहोत. कॅडबरी सिग्नल रेमंड कंपाऊंड या बघा पुढे काय प्रोग्राम कसा काय चाललाय. तो ज्ञानगुरु श्री पल्लाद वामनराव पै यांचं प्रबोधन आहे. सद्गुरु श्री वामनराव पै जन्मशताब्दी वर्ष. प्रत्येक ही कृती ही राष्ट्रहिताची विश्वशांतीची. या असं काय प्रवेशद्वार आहे, इथून आपण एंट्री करूया. इथे तुम्हाला येणार असेल तर एंट्री फ्री आहे. 18 आणि 19 जानेवारी सुरू करण्याच्या आधी प्रार्थना करूया. जय सद्गुरू. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. थोर समाजवर तत्वज्ञ सद्गुरू श्री वामनराव पै. यामुळे कार्यक्रमात कोणाकोणाची उपस्थिती आहे ते बघून घेऊया. व्हिडिओ मध्ये बघू शकता समोर कुठे ऍड्रेस आहे, लोकेशन, टायमिंग, डिटेल्स नोट करून घ्या मित्रांनो स्क्रीनशॉट काढून. जमल्यास या कार्यक्रमात नक्की अटेंड करा. अशी काय एंट्री चालू आहे. बरेच जण येत आहेत भक्तगण. आणि पार्किंग असेल तर पार्किंग एरियाच आहे. 2 व्हीलर 4 व्हीलर रेमंड कंपाऊंडच्या आतमध्ये. रेमंड ग्राउंड जरा पुढे जाऊन बघूया कसं काय कार्यक्रमाचं स्वरूप आहे ते. संध्याकाळचे वाजले आहेत 5:30 5:30. 4 तास आणि रविवारी 4 तास असा कार्यक्रम चालणार आहे. कोणाला टॉयलेट वगैरे फ्रेश होण्यासाठी जायचं असेल तर इथे सुविधा आहे, लेडीज जेंट्स दोन्हीसाठी. आपण एंटर करूया. 56वा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पुण्य स्मरण सोहळा. जय सद्गुरू. मित्रांनो, बरेच जण आपल्यापैकी बैठकीला जात असेल त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहावा. आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा. आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. आपण आत्ताच एंट्री केली आहे. प्रवेशद्वाराला आतमध्ये आला तर उजव्या साईडला तुम्हाला दिसेल छान अशी रांगोळी काढलेली आहे. 56वा ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण महोत्सव. ज्ञानेश्वर माऊली यांचा पुण्यस्मरण महोत्सव आहे. 56वा. छान अशी रांगोळी. जरा तुम्हाला झूम करून दाखवतो. पांडुरंग आणि त्यांच्या पुढे बसलेले आहेत ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वरी लिहिताना असं दाखवलंय. छान अशी रांगोळी. आपण व्हिडिओला आता डिटेल मध्ये चालू करूया. बघा बरेच जण आलेले आहेत. तुम्हाला इकडचा एरिया कसा काय कव्हर केलाय रेमंड ग्राउंडला दाखवतोय. बरेच जण आलेले आहेत आणि बरेच जण याच्याच बाकी आहेत. बघा चेअर्स ठेवलेले आहेत भक्तगणांसाठी. आणि बघा असा काय डिटेल सोहळा. लाईट सुद्धा चालू झालेले आहे. संध्याकाळचे वाजले 5:30. सद्गुरु सद्गुरु देवं देवं सद्गुरु. माता भगिनी छानपैकी नटलाय सजलंय या कार्यक्रमासाठी. आणि भावभक्ती बहुतेक परफॉर्मन्स होणार आहे. बघा पुढे कसं काय स्टेज जवळ आलं असं काय चालू. बरेचसे मंडळी आलेले आहेत. सद्गुरु देवं देवं सद्गुरु देवं परमानंद
आपले सिनियर सिटीजन आलेले आहेत आता. बरेचसे ठाणेकर आले तर बघा अजूनही येत आहेत गेट मध्ये. चांगला प्रतिसाद आहे कार्यक्रमाला. वामनदेव पै बरेच जण तुमच्यापैकी बैठकीला जात असाल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छान असा प्रोग्राम चालू आहे. फंक्शनला इथे तुम्ही आलात आपल्या तर बा आता असं काय इथे स्टॉल सुद्धा आहेत. बघा दादांकडून माहिती करूया. आता कसला स्टॉल आहे आपलं? नमस्कार, आपलं नाव संदेश बारणे, जीवन विचार. अनुग्रह म्हणजे सद्गुरू श्री वामनराव पैंचा अनुग्रह घ्यायचा असतो. त्या अनुग्रहाचं साहित्य इथे असतं. तर त्याच्यामध्ये आम्ही सद्गुरूंचे शिष्य होण्यासाठी सद्गुरू मार्गदर्शन करतात. त्याप्रमाणे आपल्याला दिनचर्या करायची असते. त्यामुळे अनुग्रह सद्गुरू देतात. ही संत परंपरा चालू आलेली आहे. त्याचं ते साहित्य आहे. मग तिथून हे साहित्य घेऊन अनुग्रहासाठी आम्ही देत असतो. या बॅगमध्ये एक पुस्तक, एक ग्रंथ असतो. तर जर का तुम्ही एक पाहिलात आपण एक पाहूयात. तर जर का आपण पाहिलं तर या बॅगमध्ये एक सद्गुरूंचा फोटो असतो. त्या सद्गुरूंचा फोटो, त्यानंतर एक फॉर्म असतो पुढच्यापर्यंत जाण्यासाठी, आणि एक ग्रंथ असतो शरीर साक्षात परमेश्वर. हा ग्रंथ या बॅगमध्ये असतो जेणेकरून त्यांचं शरीरच हे परमेश्वर आहे आणि या परमेश्वराची पूजा कशी करायची या दृष्टिकोनातून आपल्याला मार्गदर्शन केलं जातं. धन्यवाद. जय सद्गुरू, जय जय. द्यायचं असेल इथे देऊ शकता. ग्रंथ संपदा, त्या ग्रंथ संपदा कुठची पुस्तक आहेत ती. बरीचशी अशी पुस्तकं आहेत आपल्या सद्गुरू वामनराव पै यांची. हे विचार पुढच्या पिढीला कळावेत म्हणून हे प्रबोधनासाठी एक साधन आहे. थँक्यू. देणगी आणि ग्रंथसंबंध वामनराव पै परमपूज्य यांचे विचार सांगणारे अशी पुस्तकं इथे तुम्हाला खरेदी करू शकतात. बघा लोकांचा आता ओघ वाढत चालला, गर्दी वाढत चालली आहे. बघा बघू शकता तुम्ही. या पण समोरच्या साईडला जाऊन बघा, तिथे आपल्याला काय बघायला मिळतंय. पलीकडे जाऊन बघूया. ज्ञानेश्वर माऊली विश्व प्रार्थना बघा. आणि कोणाला जॉब करत असेल तर कॉम्पॅक्ट मशीन या ताईंच्या स्टॉलवर आहे. आला तर नक्की खरेदी करा. त्यांचं स्वतःचं ऍप लॉन्च केलं आहे, दिल्ली साधना. डिटेल्स तुम्ही पाहू शकता. आणि ग्रंथ संपदा असे ग्रंथ अवेलेबल आहेत. मित्रांनो, महिलांचा मोठा ग्रुप आहे इथे लेझिमचा यांचा कार्यक्रम होणार आहे. थोड्याच वेळ आपल्याला कळेल. सर वगैरे त्यांना एक्सप्लेन करतात, गाईड करतायत कसं काय कार्यक्रमाची रूपरेषा असणार. महिला वर्ग लेझिमचा यांचा प्रोग्राम आहे, लेडीज महिला वर्गाचा. थोडासा आपल्याला तसं बघायला मिळेल. सर एक्सप्लेन करतात. रचिला पाया सरंपूज्य ज्ञानेश्वर माऊली. छान असा फोटो ज्ञानेश्वर माऊलींचा. बघा इथे असं महाराज सुद्धा आहेत.
आपले महाराज, छान चित्र, वामनराव पै महाराज. जय सद्गुरू. विठोबा, पंढरपूरचे विठोबा पांडुरंग, छान असं कटआउट लावलेलं आहे. स्टॉल आहेत आजूबाजूला. असं इथे काय सेल्फी पॉइंट आहे. घर तिथे जीवन विद्या, घर इथे जीवन विद्या. छान असे चित्र काढली गेलेली आहेत. स्लोगन दिले गेले आहेत या चित्रामार्फत. ज्ञानेश्वर माऊली. स्टॉल बघितले जसे प्रार्थना मशीन, लाखोटा स्टॉल आणि इथे काही टी शर्ट स्टॉल्स आहेत. लाखोटा स्टॉल म्हणजे काय बघा, विश्व प्रार्थना. घरामध्ये तुम्ही विश्व प्रार्थना असं डेकोरेटिव्ह पीस मध्ये ठेवू शकता आणि जतन करू शकता. लहान साईजचे, मोठे साईजचे दोन्ही आहे. टी शर्ट स्टॉल व असा काय टी शर्ट आहे. सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या संकल्पनेमधून ते टी शर्ट. टी शर्ट कशी काय प्राइस? 300. पुढची साईज घ्या, एनी साईज 300. अच्छा अच्छा अच्छा. दादांच्या स्टॉलला नक्की भेट द्या. टी शर्ट फोटो आपल्या घरी घेऊन जायचे असेल तुम्हाला पूजनासाठी, आठवणीसाठी, तर इथे स्टॉल आहे. भरपूर असे छान असे फोटो या दादांच्या स्टॉल मध्ये. छान असं ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती. ज्ञानेश्वर माऊली की जय. छान अशी प्रार्थना चालू आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, घुटण्याची गणना फोटो. कृष्णानंद नारायण राम कृष्ण हरी. कृष्णानंद नारायण राम कृष्ण हरी. कृष्णानंद नारायण राम कृष्ण हरी. गजानन शिव शंकर गुरुदेव दत्त. गजानन शिव शंकर गुरुदेव. सुपुत्र आदरणीय प्रल्हाददादा पै यांचं तमाम ठाणे वासियांच्या वतीनं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. गरिबांना वरदान, श्रीमंतांना आधार, अखिल विश्वाला शांती सुखाचा राजमार्ग दाखवणारे जीवन विद्येचे शिल्पकार विश्वसंत सद्गुरू श्री वामनराव पै यांचे सुपुत्र आदरणीय प्रल्हाददादा पै यांचं तमाम ठाणे वासियांच्या वतीनं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असा महान संदेश अखिल विश्वाला देणारे जीवन विद्येचे शिल्पकार, ज्ञानाचा राजा, अलौकिक गुरु विश्वसंत सद्गुरू श्री वामनराव पै यांचे सुपुत्र जीवन विद्या मिशनच्या आजी
विठ्ठल
50% होते, आता 100% क्राऊड. संध्याकाळचे वाजले 6:30 पावणे7. कार्यक्रमाला फुल हाऊस आहे. परमपूज्य महाराजांचं सुद्धा स्वागत झालेलं आहे, तर मी आत्ताच बघितलं. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण महोत्सवात पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आदरणीय दादांचं आगमन झालंय. टाळ्यांच्या गजरात आपण दादांचं स्वागत करूया. आम्ही ठाणे शाखेचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर जीवनविद्या मिशनचे सचिव दीपकजी काळे साहेब, जीवनविद्या फाउंडेशनचे सचिव पंकजी नाईक साहेब, त्याचबरोबर जीवनविद्या मिशन ठाणे शाखेचे पालक विश्वस्त रेमंड ग्राउंडच्या प्रांगणामध्ये 56वा ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण महोत्सव संपन्न करत आहोत. ज्या संतांनी आपलं आयुष्य वेचलं, काय द्यावे त्यांचे व्हावे उतराई, ठेविता या पायी जीव थोडा. काय वाणुम्या संतांचे उपकार निरंतर मज झाले. आणि तालीमध्ये मी आपल्या संगीत जीवनविद्या टीमला विनंती करतो की आपण विश्व प्रार्थनेच्या या दिव्य लहरी या संपूर्ण विश्वामध्ये पसराव्यात अशी नम्र विनंती. धन्यवाद.
ऐश्वर्यात देव सर्वांचं बघत सद्गुरु नारायण 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 सद्गुरु नारायण नारायण नारायण. बघा मित्रांनो, या प्रोग्राममध्ये आपण मगाशी बघितला वारी, जेव्हा सद्गुरूंची एंट्री झाली तेव्हा सगळ्यांनी प्रतिसाद घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या रूपातले ज्ञानेश्वर माऊली, श्रीकृष्ण सगळ्यांचं सद्गुरू जेव्हा आले तेव्हा तुम्ही परफॉर्म केला होतात ना, हा तो व्हिडिओ आहे आपल्याकडे. बघा, छान असे त्यांनी व्यक्तिरेखा महान पुरुषांची रेखाटली होती. सद्गुरूंची जेव्हा एंट्री झाली तेव्हा तुम्ही परफॉर्म करत होता बरोबर, त्यांच्याबरोबरची म्हणजे वारीचा पण देखावा लागला आणि मराठी संस्कृती कशी काय असते त्या आपण जोपासलं गेलं बरोबर. ओके, आणि सगळ्यांनी परफॉर्म केलं होतं. सगळ्यात ताई माता भगिनी आहे. धन्यवाद. जय सद्गुरू. थँक्यू. जय सद्गुरू. ते दादा आहे. आणि बघा पुढे आपल्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांची एका सरांनी रेखाटली होती. नमस्कार सर. अजून आहे कृष्णाची भूमिकेत होते, संतांच्या भूमिकेत होते दादा. मला छान परफॉर्म झाला, भेटून बरं वाटलं. नमस्कार दादा. नमस्कार. आणि अजून एक दादा आहे. तुम्ही वीणाचे हां, मीराबाईच्या रूपात होता. चांगलं सगळ्यांनी परफॉर्म केलं, भेटून बरं वाटलं. थँक्यू. जेव्हा सद्गुरूंची एंट्री झाली तेव्हा तुम्ही परफॉर्म केलं बरोबर. आपलं नाव दादा? विराज कदम. आणि आपलं भेटून बरं वाटलं. तर आपला मराठी बाणा, मराठी झेंडा शिवरायांचा असं नेहमी पडत जाऊ दे. मला छत्रपती शिवाजी महाराज की जय. फ्रेंड, बघा असा काय प्रोग्राम होता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आवडला असं आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, बघू शकता आजचा आपण हा प्रोग्राम कव्हर केलेला आहे. 18 जानेवारी. मला मित्रांनो पाय असा काय प्रोग्राम होता, आजूबाजूला बघू शकता. छान असा प्रोग्राम पार पडला. तुम्हाला दाखवण्याचा आपल्या आवडल्याचं नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जय पांडुरंग हरी. आजूबाजूचा परिसर. चला बाय.
हॅलो मंडळी, तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मग नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. थँक्यू. बाय. टेक केअर.